वेलकम अगेन टू माय चॅनल एन्जॉय लर्निंग इट्स फन। तर आज आपण शिकणार आहे बटर पनीर कसं करतात। तर बघा, तुमचं बटर पनीर असं होणार आहे, खूपच टेस्टी होणार आहे। तर चला आता रेसिपी चालू करूया आणि सगळे इंग्रेडिएंट्स बघूया। तर आता मी इकडे 400 ग्राम पनीर घेतले, कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, हे 4 मीडियम साईजचे कांदे, हे टोमॅटो घेतले मी 4, 2 मिरच्या घेतले, जिरं घेतले 1 चमचा आणि कसुरी मेथी 1 चमचा, हे बटर घेतले 4 चमचे आणि हे काजू घेतले मी 10 ते 12 आणि आता मी इकडे लसूण घेतले 10-12 आहे, आलं घेतले मी 1 इंच। चला तर आता आपली रेसिपी सुरू करूया। आता मी ही कढई तापवलेली, त्याच्यात आता आपण बटर घालणार आहे। त्याच्यात मी बटर घातला, आता आपण ह्याच्यात पनीर घालूया। गॅस स्लो करूनच आपल्याला हे फ्राय करायचे। तुम्हाला आता पनीर चांगले फ्राय करून घ्यायचे। तर चला आता फ्राय करूया, करपवायचं नाही, स्लो करून करायचं। तर आता करूया आपले फ्राय। तुम्हाला इकडे पनीर माझे फ्राय झाले, पण तुम्हाला काय करायचं आहे, हे पनीर आहे ते लाईट गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे, बघा तर आता मी माझे सगळे पनीर फ्राय करून घेते। बघा आता मी हे पनीर फ्राय केले, बघा असे व्हायला पाहिजे, बघा असाच कलर व्हायला पाहिजे। जास्त पण तुम्हाला हे गोल्डन ब्राऊन करायचं नाही, लाईट करायचं। जर तुम्ही गॅस मोठा ठेवला असेल तर तुमचे पनीर बघा असे होणार काळे काळे, तर पण ग्रेव्हीमध्ये जाताना हे सगळं जाणार बाजूचं काळं। आता मी इकडे उरलेला बटर घालते, तर आता आपण ह्याच्यात कांदा घालायचा। तर बघा आपल्याला आता कांदा फ्राय करायचा आहे, नंतर टोमॅटो घालायचे, चांगलं फ्राय करून घ्यायचं। तर आता आपण ह्याच्यात लसूण, आलं, जिरं, कसुरी मेथी आणि मिरच्या, तर आता आपण हे फ्राय करून घ्यायचे। थोडे सगळं फ्राय झाले, आता आपण ह्याच्यात काजू घालायचं, खूप फ्राय नाही करायचं। आणि मग ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि फ्राय करून घ्यायचं। हे झाकण लावून ठेवायचं आता 5 मिनिटं ठेवायचं हे झाकून। तर आता हे फ्राय होऊन झालंय, आता आपण हे थोडंसं थंड करायचं आहे आणि मग मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहे। आपण आता इकडे बटर टाकणार आहे, गॅस कमी करायचा आहे आपल्याला। पण आपली पेस्ट घालायची आहे ह्याच्यात, सावकाश हळू घालायचं आपल्याला, नाहीतर आपल्यावर उडेल ती। ही पेस्ट चांगली परतून घ्यायची लाल होईपर्यंत। पाणी घालायचं आहे। तुम्हाला काय करायचं आता, जो मिक्सर असेल ना त्याच्यातली जी पेस्ट चिपकली असेल ना त्याच्यात पाणी घालायचं आणि मग काय होतं, ती आपण पाणी घातलं ना की वेस्ट नाही होत, ग्रेव्ही वेस्ट नाही होत। तर आता आपण हे ढवळून घेणार आहे लाल होईपर्यंत। इकडे हळद घालायची आहे अर्धा चमचा, 2 चमचे मसाले टाकायचे, मिरची पावडर आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे, हळद आणि मिरची पावडर। तुम्हाला इकडे 2 चमचे मीठ घालायचं आहे
की ढवळून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यात 2 चमचे बटर पनीर मसाला घालणार आहे आणि चांगल्यापैकी मिक्स करून घेणार आहे. बघा आता आपल्या ग्रेव्हीला इकडे उकळी यायला लागली आहे. तर आता आपण ह्याच्यात पनीर घालायचं आहे. आता आपण आपले सगळे पनीर ह्याच्यात टाकणार आहे. आपलं बटर पनीर झालं आहे बघा. तर आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते. आपण ह्याला डेकोरेट करणार आहे कोथिंबीर म्हणजेच कोरिएंडर. जास्त लाल व्हायला द्यायची, काळी नाही व्हायला द्यायची कोथिंबीर. जास्त काळं व्हायला द्यायचं नाही आपल्याला कोथिंबीरला. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आपला बटर पनीर तयार आहे. हा बघा, मी आता तुम्हाला हे टेस्ट करून दाखवते. तर आता हे खूपच टेस्टी झालं आहे बटर पनीर. तुम्ही पण ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.